ब्रेकनंतर आपलं स्वागत। पुणे जिल्ह्यातील चाकणला लागून असलेलं छोटंसं गाव मेदनकरवाडी केवळ 25,000 लोकसंख्या असलेल्या गावानं गावात तब्बल 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत आणि तेही सरकारी मदतीविना। आणि विशेष म्हणजे ही यंत्रणा सुरू झाल्यावर गावातील गुन्हेगारी घटनांचं प्रमाण कमालीचं घटलंय। जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जंगली महाराज स्फोट अशा पुण्याला हादरवून सोडणाऱ्या घटना घडल्या आणि धोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची चर्चा झाली। अंमलबजावणी मात्र झाली नाही। अशाच यंत्रणांना जागा करण्याचं काम एका छोट्याशा गावानं केलंय। पुणे जिल्ह्यातील चाकणजवळ असलेल्या मेदनकरवाडी ग्रामपंचायतीनं कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता स्वखर्चानं संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली आणलंय। केवळ 25,000 लोकसंख्या आणि 400 हेक्टर विस्तार असलेल्या या गावानं ग्रामपंचायत निधीतून 10 लाख रुपये खर्च करून गावात 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत। गावातील चोरीच्या वाढत्या घटना आणि महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीत हा निर्णय घेण्यात आलाय। महिलांच्या सुरक्षेसाठी, मुलींच्या सुरक्षेसाठी आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि ते आम्ही सर्व रस्त्यामध्ये, चौकामध्ये बसवलेले आहेत। त्यामुळे आमचं गाव सीसीटीव्ही नियंत्रणाखाली आलेलं आहे। महिनाभरातच सीसीटीव्ही यंत्रणेचे फायदे ग्रामस्थांना दिसू लागले। गावातील घरफोड्यांचे प्रमाण एकदम घटलं। रस्त्यावरील चोऱ्या थांबल्या। टवाळखोर मुलांकडून होणारी छेडछाड बंद झाल्यामुळे विद्यार्थिनींनी सुटकेचा निश्वास सोडला। बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना वचक बसलाय। त्यामुळे साहजिकच पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला आणि गावातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली। सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यामुळे आमच्या शाळेत जी मुलं धिंगामस्ती करायची किंवा त्यांना अजून शिस्त लागली आहे आणि जेव्हा आम्ही रस्त्याने रोडने येत असताना जी मुलं टॉन्टिंग करायची त्यामुळे त्यांना हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हा प्रकार खूपच कमी झालेला आहे। महिलांना खूप सुरक्षिततेचा असा वातावरण निर्माण झालेला आहे। आज महिला रात्री दिवसा अशा म्हणजे त्यांच्यासाठी असुरक्षितच प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या सुरक्षिततेनुसार बाहेर पडू शकतात। त्यामुळे हा सीसी कॅमेऱ्याचा खूपच फायदा झालेला। मेदनकरवाडीसारख्या एका छोट्याशा गावातील ग्रामपंचायतीनं सुरक्षिततेचे महत्त्व ओळखून संपूर्ण गावात सीसीटीव्ही यंत्रणा बसवून दाखवली आहे। त्यामुळे गावातील सुरक्षितता तर वाढलीच, शिवाय गावातील चोऱ्या आणि गुन्हेगारी देखील कमी झाली आहे। त्यामुळे आता शेजारीच असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका यातून काही धडा घेतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।